नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही की आपला ना एक प्रॉपर सगळं शिकून झाल्यावरती एक मी असा मेकअप लुक घेऊन येईन ज्यामध्ये आपण जे पहिल्यापासून शिकलोय ते मी तुम्हाला शेवटपर्यंत दाखवेन एकाच व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज घेऊन आलेली आहे. आज ना आपण असा मेकअप लुक करूया जो आपण पहिल्यापासून शिकलेलो आहोत. तर सगळ्यात पहिलं सांगते, इथे मी तोंड वगैरे सगळं माझा चेहरा स्वच्छ धुतलेला आहे, स्किन केअर केलेलं आहे आणि मी आता बसली. आता स्किन केअर केल्यावरती ना थोडा वेळ थांबायचं. जर तुम्ही सकाळी स्किन केअर करत असाल ना, तर तुमचा जो आपला सनस्क्रीन आहे ती लावल्यावरती थोडा वेळ तुम्हाला थांबायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मेकअपला सुरुवात करायची आहे. कारण काय होणार, सनस्क्रीनमुळे आपला जो घाम येतो तो आपल्या मेकअपला लागतो आणि आपला मेकअप वितळून जातो. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे. आता इथे मी थोडा वेळ थांबून झालंय माझं ऑलरेडी. तर आता इथे ना मी डायरेक्ट प्रायमरकडे वळते. प्रायमरसाठी इथे मी म्युला ब्युटीचं हे प्रायमर घेतेय आणि हे प्रायमर तुम्ही गेल्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असणार. जसं मी तुम्हाला शिकवते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला मी ते सांगते. तर हे प्रायमर आज आपण युज करणार आहोत. प्रायमर का वापरायचं, कशासाठी वापरायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. जर माहिती नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक देते, म्हणजे तुम्हाला जो काही व्हिडिओ आहे किंवा जी काही माझी शिकवलेल्याचे पूर्ण डिटेल्स आहेत ते सगळे भेटून जातील आणि आरामात तुम्ही पुन्हा एकदा शिकू शकाल. काही समजलं नाही तर कमेंट करून मला विचारायचं. मी तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट मध्ये देणार. प्रायमर लावून झालंय. आता प्रायमर लावल्यावरती नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे कलर करेक्टरची. मला कलर करेक्टर करायचीच गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी कलर करेक्टर स्किप करणार होते. पण विचार केला तुम्हाला दाखवायचं आहे, पुन्हा एकदा शिकवायचं आहे, मग आपण करूया. थोडं थोडं लावते मी जेणेकरून तुम्हाला समजता येईल. जसं की तुम्हाला माहितीये की माझ्याजवळ कलर करेक्टरचं एकच पॅलेट आहे, जसं की हे मार्सचं ऑल इन वन पॅलेट आणि त्याच्यामधूनच मी कलर करेक्टर युज करते. सो आजही मी तेच करणार आहे. हा ऑरेंज कलर घेतला, थोडा थोडा मी लावते कारण मला जास्त काही नाहीच आहे, तर मग लावायची मला जास्त गरज नाही. जिथे वाटते बाबा डार्क सर्कल आहेत, हे मला हाईड करायचे आहेत, तिथे तिथे लावून घ्या. मला हा बर्थ मार्क आहे, सो मी तो त्याला थोडासा हाईड करते. आता हे लावून झालंय. आता ह्याला आपण हाताने ब्लेंड करू शकतो किंवा तुम्ही ह्याला ब्रशने देखील करू शकता. मी इथे बघा हातानेच करतेय. हाताने करताना देखील हळूहळू करून घ्या, उगाच घाई करू नका. जास्त पण घाई केलीत ना तर ते आहे ते प्रोडक्ट निघून जाईल. एका साईडचं दुसऱ्या साईडचंही करून घेते. कलर करेक्टर लावून झालंय. आता आपण वळतोय आपल्या कन्सिलर कडे, कारण कन्सिलर लावल्यावरती हे जे कलर करेक्टर आहे ना ते पूर्ण व्यवस्थित होऊन जाणार. कन्सिलर साठी इथे मी ब्लू हेव्हनचं हे कन्सिलर युज करणार आहे. थोडस इथे लावायचं, थोडस इथे लावायचं, किंवा तुम्ही मधोमध ते थोडंसं लावलं तरी चालतं. तर मी असं 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 लावलं तरी चालेल. तर तुम्हाला लावून घ्यायचंय. आता कन्सील मी कुठे कुठे दाखवते. मी थोडस इथे करते, मला डार्कनेस वाटतो मला म्हणून इथे करते. इथे करते थोडस नाकावर करते कारण मला हायलायटिंग इफेक्ट द्यायचा आहे म्हणून. बस मी एवढ्याच ठिकाणी कन्सिलर करते आणि आता तुम्हाला याला ब्लेंड करून घ्यायचंय व्यवस्थित. ब्लेंडिंग साठी इथे मी हा फाउंडेशन ब्रश यूज करणार आहे. हळूहळू हाताने तुम्हाला याला ब्लेंड करून घ्यायचंय. तुम्ही ह्याचा पण युज करू शकता, पफचा. पण पफमुळे होतं काय माहितीये, एक्सेस जे प्रोडक्ट असतं ते निघून जातं, त्यामुळे तुम्हाला ना त्याचे कव्हरेज मिळत नाही. आणि जर तुम्ही कलर करेक्टर युज केलं असेल आणि त्याच्यामधून जर एक्सेस प्रोडक्ट निघून गेलं ना तर तुमचं कलर करेक्टर आर पार दिसू लागतं आणि ते खूप खराब दिसतं. आता बघा माझं कलर करेक्टर दिसतंय का? फक्त भगवा कलर जो होता, जो ऑरेंज कलर होता तो दिसतोय का बघा? फक्त नॉर्मल स्किन वाटते की नाही? ब्लेंड करून छान झालंय. आता आपण थोडा वेळ थांबूया आणि त्याच्यावरती आपण फाउंडेशन लावूया. आता आपल्याला फाउंडेशन लावायचंय. थोडा वेळ मी ह्यासाठी थांबले कारण ना
थोड्या वेळाने आपला जो काही आहे ना मेकअप, जो की आपण कन्सिलर लावलं ना, थोडंसं सेट होऊ द्यायचं. जर आपण सेट होऊ नाहीच दिलं ना, तर होणार काय माहितीये, आपलं जे कन्सिलर आहे ते पूर्ण त्याच्या फाउंडेशन मध्ये ब्लेंड होणार आणि ते मिक्स होऊन जातं. त्यामुळे त्याचा काहीच इफेक्ट राहत नाही. ते वेगवेगळंच दिसलं पाहिजे. सो आता मी फाउंडेशन युज करते आणि फाउंडेशनसाठी इथे मी युज करणार आहे हे स्विस ब्युटीचं फाउंडेशन. हाय कव्हरेज फाउंडेशन आहे, त्यामुळे मी खूप कमी प्रमाण ह्याला घेणार आहे. आता याला मी पहिलं ढवळते. ओके, आता याचा पंप मी थोडासाच इथे घेतेय, एकदम थोडासा घेतला आणि याला मी वॉर्मअप करतेय. आपण जसं करतो ना व्यायाम करताना, तसंच आहे हे. का करायचं याला? गरम करायचं, ह्याला म्हणतात गरम करणं. तर ह्याला गरम का करायचं? हे ऍक्टिव्ह होतं. कुठलंही फाउंडेशन असू दे, असं तुम्ही केलं ते ऍक्टिव्ह होतं आणि फाउंडेशन ज्यावेळी ऍक्टिव्ह होतं ना, त्यावेळी ते अजून छान दिसतं. त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात लावणार आहे. हे हाय कव्हरेज फाउंडेशन आहे आणि ते खूप जास्त कव्हरेज देतं. एकतर हे स्वेट प्रूफ आहे, वॉटर प्रूफ आहे. हे फाउंडेशन असं आहे ना, की तुम्ही ब्रायडल आहात ना आणि तुम्हाला काही कमी किमतीमध्ये घ्यायचं असेल, बिनधास्त तुम्ही ह्याला युज करू शकता. आता सेम मी याच ब्रशने याला मी ब्लेंड करून घेते. मानेला मी पहिले ह्यासाठी करते, कारण मानेवरती लवकर क्रीजेस पडतात आणि कानांना आपल्या कधीही विसरायचं नाही. चुकून पण आपला काही जो काही एक्सेस प्रोडक्ट असतो ह्याच्यामध्ये त्यानेच आपले कान करून घ्यायचे. आता मी हळूहळू हळूहळू असं करून माझ्या चेहऱ्यावरचं पूर्ण फाउंडेशन ब्लेंड करून घेणार आहे. आता छान ब्लेंडिंग झालंय. थोडा वेळ थांबते आणि मग आपण ते कॉम्पॅक्ट लावून घेतोय. हे मी कॉम्पॅक्ट साठी मिला ब्युटीचं युज करणार आहे, जे की कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि हे तुम्ही सेम बघितलं असणार, मी दाखवलंय तुम्हाला. शॉर्ट पण याचा प्रॉपर केलेला आहे. तो घ्यायचं, टॅप करायचं म्हणजे एक्सेस असं निघून जातं आणि आपल्याला इथे लावायचंय. व्यवस्थित लावायचं. पहिलं नाही ते डोळ्यांच्या खालीच लावायचं, कारण तिथे ना लगेच क्रीज लाईन पडतात. सेट करून घेतलं पूर्ण चेहरा, जास्त लावायचं नाहीये तुम्हाला, इथे गोळं बनवायचं नाहीये चेहऱ्याला, फक्त तुमच्या मेकअपला सेटअप करायचं असतं, म्हणून आपण कॉम्पॅक्ट लावतो. नाही तर खूप जण अशी आहेत ज्यांना वाटतं की आपण आपलं कॉम्पॅक्ट आपल्या चेहऱ्याला गोरं करण्यासाठी लावतो. त्यामुळे हा गैरसमज पहिला आधी काढून टाका. आणि कॉम्पॅक्ट जे असेल ते तुमच्या स्किन टोनचंच घ्या. कानाला, मानेला चुकून पण विसरायचं नाही. बघा आता मॅट फिनिश लुक आला की नाही? जो काही तेलकट तेलकट लुक होता तो जाऊन मॅट फिनिश लुक आला. आता तो तेलकट लुक कशामुळे होता तुम्हाला मी सांगते. एक तर मी सनस्क्रीन लावली होती, मॉइश्चरायझर लावलं होतं, त्याच्यामुळे तो तेलकट लुक होता. वरती मी प्रायमर लावलं, त्याच्यानंतर कन्सिलर हे सगळं केल्यामुळे त्यामुळे थोडं थोडं तेल असतं, ऑइल असतं. मॅट हवं असेल तर ते छान दिसतं असं, असा मेकअप. आणि जर तुम्हाला मॅट फिनिश लुक नकोय, तसाच हवाय, शायनी लुक हवाय, तर ते छान दिसेल. हे बघा, तुमचा आता मॅट फिनिश लुक तयार झालेला आहे. आता आपण डोळ्यांचा मेकअप पहिला करून घेऊया आणि नंतर आपल्या गालावरती जो उरलेला आपला फेस मेकअप आहे त्याच्याकडे वळूया. डोळ्यांच्या मेकअपसाठी इथे मी ना हा पोपॅक्सोचा पॅलेट आहे मायग्लॅमचं, ज्याचं वाईब चेक असं आयशॅडो पॅलेट आहे, जे मी दाखवलं होतं माझा जो आयशॅडोचा व्हिडिओ आहे त्यामध्ये, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये. आणि ते कसं करायचं, सेम आपला ब्राऊन शेड घ्यायचा आणि आपल्या डोळ्यांवरती फिरवायचा, एकदम हळूहळू हळूहळू करून. सेम तुम्हाला दाखवलंय मी कालच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी थोडंसं इथे फास्ट करेन कारण माझा हात बसलेला आहे म्हणून, पण तुम्ही हळूहळूच करा. आज तुम्हाला अंदाज येईल की जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते कसं टर्न आउट होतं, त्याचा लुक कसा दिसतो. आणि हा जो मेकअप लुक आहे ना तो वर्सटाईल आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही सण समारंभ असू दे, तुम्ही काहीही असू दे, तुम्ही फक्त लिपस्टिक बदललीत ना की त्या सणाचा ना तो लुक पण चेंज होऊन जाईल. तुम्हाला आय मेकअप किंवा काही अजून बदलायची गरज नाहीये. फक्त जर
छान असं तुम्हाला बोल्ड लुक हवा असेल तर बोल्ड लिपस्टिक लावा, सटल लुक हवा असेल सटल लिपस्टिक लावा, न्यूड लुक हवा असेल तर न्यूड लिपस्टिक लावा. लिपस्टिक वर सगळं ट्राय करा आणि हा लुक करून बघा. बघा तुम्हाला लुक येणार आणि तुम्हाला सगळेजण विचारणार की तू पार्लरचा कोर्स केलायस का, आणि त्यावेळी ना माझं नाव सांगायचं बरं का. अशा प्रकारे झालं. आता ह्याच्यातला रोज गोल्ड कलर जो आपण घेतला होता काल तोच मधोमध लावायचा. लावला. आता दुसऱ्या हाताने आपल्याला हळूहळू याला ब्लेंड करून घ्यायचं. ओके, हळूहळू याला ब्लेंड करा. झालं. सेम इकडे करून घ्या. आता तुमच्या डोळ्यांचा हा आयशॅडो लावून झालाय. आता आपण राहिलं काय तर आपले ना आपल्याला आयब्रोज सेट करायचे. त्या दिवशी मी तुम्हाला जेव्हा व्हिडिओ दाखवत होते ना तेव्हा माझे आयब्रोज मी केले नव्हते, तुम्हाला आठवतंय बरं का. तर याच्यामध्ये ना हे बघा आयब्रोज मी आज करून आले आणि आता मला फक्त माझे आयब्रोज काहीच भरायचे नसतात. आज तुम्हाला मी प्रॉपर दाखवते. कोम करून घ्यायचा आयब्रोज ना, त्यानंतर आयब्रोज मागून भरायला सुरुवात करायची. तर माझे ना इथे जास्त आहेत, फील करावे लागतात, सो मी इथे फील करून घेतलं. आता तुम्हाला पुढे हळूहळू यायचंय, जास्त पण नाही, बस एवढं सोडून द्या. हे असं असं दिसून दे, नॅचरल वाटतं. सेम तुम्ही इकडे पण करून घ्या. माझे इथे खूप कमी आहेत आणि ते ऍक्च्युली निमुळते आहेत, त्याला काय प्रॉब्लेम, त्याला हे करू शकत नाही. झालं. माझे आयब्रोज डन झाले. तुम्ही थोडस वरती कोंब फिरवलीत तरी चालेल. काय सुंदर दिसतात बघा आयब्रोज. आज व्यवस्थित वाटतोय मेकअप. आता आयब्रोज करून झाले. आता आपल्याला काजळ लावून घ्यायचे आणि काजळ लावल्यावरती आपण आयलाइनर कडे वळणार आहोत. जे काही प्रोडक्ट असतील हवे असतील तर कमेंट मध्ये लिंक, सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती जाऊन तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहितीये काजळ कुठे लावायचंय? सेम वर खाली जसं तुम्ही खालच्या लावलं ना, खालच्या वॉटर लाईनला सेम वरती पण एक वॉटर लाईन असते, तिला विसरायचं नाही, तिथे पण लावून घ्यायचं. झालं काजळ लावून. आता काजळ झाल्यावरती आपल्याला लावायचं आयलाइनर. सो आयलाइनर साठी इथे मी ब्लू हेव्हनचं हे आयलाइनर युज करते. मी फक्त एक छोटासा स्ट्रोक काढणार आहे, जास्त मोठं काही करणार नाहीये. आणि हे थोडंसं जास्त झालं याच्यामध्ये. सो ना कधी पण ना आपला ही जे आहे ना ती ना क्लीन करून घ्या. झालं. सेम तुम्हाला इकडेही करून घ्यायचंय. आता आपण मस्कारा यूज करणार आहोत आणि मस्कारासाठी हा मी मिस क्लिअरचा इथे मस्कारा घेतलाय, जो की वॉटरप्रूफ आहे, स्मज प्रूफ आहे. मी कायम तुम्हाला सजेस्ट करते की जेव्हा जेव्हा तुम्ही आय मेकअप करताय ना त्या टायमिंगला जे काही प्रोडक्ट असतील ते सगळेच्या सगळे तुम्ही वॉटरप्रूफ स्मज प्रूफ घेण्याचा प्रयत्न करा. कारण जर घाम आला, जर कुठल्या पाण्यामध्ये गेला, कोणी समोरून पाणी वगैरे उडवलं तर तुमचा सरळ सरळ मेकअप ना असा खाली घरघळून येतो. त्याच्यामुळे जास्त करून डोळ्यांकडे लक्ष द्या. आणि जर डोळ्यांकडचा मेकअप खाली आला ना तर तो खूप खराब दिसतो. आता इथे लावलंय ना सेम आपल्याला खाली लावून घ्यायचंय बरं का. झालं. आता लास्ट राहिलंय म्हणजे आपला फेस मेकअप. फेस मेकअप मध्ये काय तर ब्लश आणि हायलायटर. तुम्हाला मी सांगितलं होतं की ब्लश, हायलायटर, कॉन्टोर कसं करायचं. आपले हल्लीच व्हिडिओ गेले ते. सगळ्यात पहिल्याला आपल्याला करायचं आहे कॉन्टोर. आणि कॉन्टोरिंग साठी इथे मी हा बघा, हा घेतलाय. हे माझं ब्रॉन्झर आहे आणि मी आज ब्रॉन्झर करणार आहे. कसं दाखवते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ब्रॉन्झर कसं करायचं. घ्यायचं. आता तुम्हाला ब्रॉन्झर करायचं असेल तर कॉन्टोर करायचं नसतं आणि कॉन्टोर करायचं असेल तर ब्रॉन्झर करायचं नसतं. हे प्रॉपर समजावून सांगितलंय की नाही. मग घ्यायचं ब्रॉन्झर, टॅप करायचं आणि ब्रॉन्झर कुठे लावायचं असतं आठवा बरं, आठवते. तर ब्रॉन्झर लावायचंय तुम्हाला इथे, इथे. लावलं. सेम तुम्हाला त्या साईडला हे करून घ्यायचंय. झालं. तुम्ही थोडंसं ब्रॉन्झर ना
इथे लावू शकता. थोडस तुम्ही नाकालाही असं थोडासा शेप देऊ शकता. झालं. आता ब्लश कडे वळूया. तर ब्लश साठी इथे मी हा रोमॅन्टिक ब्युटीचा हा पॅलेट घेतलाय, जो की मी तुम्हाला ब्लश साठी दाखवला होता. आणि याच्यातूनच मी हायलायटिंग करणार आहे. सो हायलायटर बघू शकता किती संपलंय ते, म्हणजे मी किती युज करते ना हे तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला दाखवते ब्लश कसं लावायचं. माझा ब्लशचा शेड हा आहे. मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला, हा वाला शेड मी युज करते. ब्लश थोडं लावायचं असतं, खूप जास्त लावायचं नाही. बस एवढंच. आता याला ब्लेंड करायचं. मी अशा टाईप मध्ये थोडस ब्लश लावते. मला हे असं आवडतं. थोडस कमी, थोडस जास्त असं करू नका. जेवढ्याच तेवढं ब्लश लावा. जास्त झालं असेल जसं सांगितलं तसं कॉम्पॅक्ट घ्यायचं. मी जास्त ह्यासाठीच लावलंय. आणि ह्याला इथे कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं. म्हणजे तुमचं ब्लश पुन्हा सेट होऊन जाणार. झालं. आत्ता लावायचंय हायलायटर. सो हायलायटर साठी सेम याच पॅलेटमध्ये मी हायलायटर युज करते. आपला फॅन ब्रश घ्यायचा. नसेल हाताने लावू शकता बरं का. सो हे हायलायटर इथे घेतलंय आणि इथे फिरवलंय. हे बघा, दिसतोय इफेक्ट? दिसतंय ना? सेम नाकावर लावायचंय. इथे फिरवलं, मी थोडस इथे लावते आणि मी थोडस इथे पण लावते आणि मी इथे लावते, इथे पण लावते. तुमच्या फेस शेप नुसार तुम्हाला लावायचंय कुठे ते बघा. उगाच हायलायटर जास्त लावू नका. रात्रीच असेल तर हायलायटर लावायचं नाही बरं का. रात्रीचा मेकअप जर तुम्ही करताय ना तर हायलायटर लावायचं नाही. आता हे सगळं झालंय. आता आपल्याला सेटिंग स्प्रे युज करायचंय. सेटिंग स्प्रे साठी हा म्युला ब्युटीचा मी सेटिंग स्प्रे युज करतेय. करायचा त्यानंतर लांबून थोडासा हा त्याला स्प्रे करायचा. स्प्रे झाला, ह्याला आपोआप सुकू द्या. तोपर्यंत तुम्ही लिपस्टिक लावून घ्या. लिपस्टिक साठी ना इथे मी ही मॅट लुकची लिपस्टिक आहे. थोडीशी तुम्ही म्हणू शकता रेडिश, त्याला आपण चेरी बिरीचा कलर असतो. चेरी नाही पण थोडस हा वेगळा स्ट्रॉबेरी टाईप मध्ये कलर आहे. मला माहित पण नाही कलरचं नाव सरळ. लिंक हवी देईन मी तुला तुम्हाला त्याची. झाला मेकअप. आता आपण पूर्ण रेडी आहोत. आता फक्त आपल्याला रेडी व्हायचंय. मी केस वगैरे विंचरून घेते आणि तुम्हाला मी दाखवते की मी प्रॉपर कशी दिसतेय ती. कसा वाटतोय हा लुक? आवडला ना? आणि सुंदर दिसतोय की नाही? तुम्ही याला ऑफिसला, कॉलेजला कुठेही वेअर करू शकता. कुठलाही फंक्शन असेल, वेडिंग असेल, काहीही असू दे, तुम्ही हा लुक करून तिथे जाऊ शकता बिंदास. आणि हा सुंदरच दिसतो. फक्त तुम्हाला लिपस्टिक चेंज करायची. आता ह्याच्यावरती जर मी ब्राऊन लिपस्टिक लावली असते ना, प्रॉपर एकदम असं छान लुक आला असता. पण मी काय केलं, थोडेसे बोर्ड लावून बघितले. म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज यावा ना, ह्यासाठी मी ही बोर्ड लावलीये. पण तुम्ही नॉर्मल लिपस्टिक लावू देखील शकता. तुम्ही कशाही प्रकारचे कानातले वेअर करू शकता. इयरिंग, साडी, चोळी, तुमचा ड्रेस, कशावरही हा सुंदर लुक दिसतो. त्यामुळे हा लुक करा आणि मला ना इंस्टाग्रामवर टॅग करा. माझं इंस्टाग्रामच्या पेजचं नाव तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि जर तुम्ही फॉलो नसाल ना तर ते फॉलो करून ठेवा आणि मला तिकडे टॅग करा की तुम्ही कशा प्रकारे छानसा मेकअप लुक केलेला आहे. चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये की तुमचा ऑफिस मेकअप लुक तुम्ही कमीत कमी पैशामध्ये किंवा तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये तुमचा ऑफिसचा मेकअप लुक कसा करताय हे तुम्हाला मी उद्या शिकवणार आहे. चला आता बाय बाय, उद्या भेटूया.